हॅलो 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 बाळा हॅलो साडी चोलीचा देऊनी मान साडी चोलीचा देऊन मान साडी चोलीचा देऊन मान हॅलो माझी गावाची गावदेवी गणेश आई पाटील बस पहिल्या चेंडूवरती बाद झालेत. जाऊया आपण बाळूपाटे यांच्याकडे. तीन नवीन फलंदाज सुनील महिंद्रा यांना पहिल्या चेंडूवरती यश मिळालं आणि खूप चांगला झेल घेतला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सचिनने. नितीन सचिन बघितलं तर 40 प्लसचे खेळाडू आपण बघितलं तर 40 प्लसच्या खेळाडूंच्या मध्ये थोडंसं फिटनेस कमी आहे. पण या वर्षीचं मी तर म्हणेल 40 प्लसच्या खेळाडूंसाठी खूप चांगले दिवस आले आहेत. एक अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. जय महोत्सव 40 प्लस आई गावदेवी चषक. कारण का आयोजकांना मी धन्यवाद देईल. कारण काय आयोजन केलंय त्यांनी अप्रतिम आयोजन बघायला मिळते. महेंद्र पण एकदा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला फलंदाज विजय पाटील. हा चेंडू पायचीचा फील होता इथे मात्र खूप चांगला चेंडू होता. नितीन गोलंदाज महेंद्र थोडासा नाराज होते कारण चेंडू पिचिंग झालाय बरोबर आपण बघितलं. पण यावेळेला पंचांनी पाहिलं की चेंडू लेग स्टंपला पिचिंग तर होत नाही ना. खरं पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार. नितीन कालच्या दिवसात बघितलं मुंबई इंडियन्स विपक्ष रॉयल चॅलेंज बेंगलोर मध्ये सामना झाला. शेवटचा चेंडू बॉलिंगच नव्हता पण पंचांचं लक्ष नव्हतं. तर पुणे महेंद्र गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साइडला स्वीप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमा पार जातोय. विजयच्या बॅट मधून दमदार दणदणीत चौकार. नितीन ही ओळख आहे. आपण म्हणतो विजय पाटील एक अतिशय चांगला 40 प्लसचा आपण इथं खेळाडू आहे. धावसंख्या इथं मात्र एक गडी बाद 4 असे धावसंख्या बघायला मिळते. कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी इथं मात्र खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते. कारण 2 चेंडू अप्रतिम टाकले होते. पण यावेळेला चेंडू लेग स्टंपवर थोडासा फेकतो आणि विजय मात्र त्याच्यावरती प्रहार करतोय. की यासाठी जाणला जातोय विजय पाटील. जे पाटील खास करून मी या संघातील अजून एक खेळाडूचं नाव घेलो. आज तो खेळाडूपासून दूर आहे. दत्ता अप्रतिम फलंदाज होता. या वाडेकर संघातील डावखुरा शैलीदार फलंदाज. दादा फलंदाज म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तर महेंद्र गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंड कडून वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक होतं. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्रायकला विजय. पुढे ससवलंय यावेळेला चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फुटबॉलचा प्रकार पाहायला मिळतो. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता सुभाष पाटीलने शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. पण इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खरं नितीन थोडंसं सराव देखील आपण बघितलं जास्त होत नाहीये. फिटनेस थोडंसं कमी आहे. कारण मला वाटतं पुढच्या वर्षापासून अजून आपल्याला 40 प्लसचे संघ चांगले बघायला मिळतील. तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 6. एक गडी बाद. पहिल्या चेंडूवरती महेंद्रांनी विकेट संपादन केलं होतं. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. चेंडू ऑन साइडला स्वीटली टायमिंग. चेंडू मिड विकेट सी मार्च्या बाहेर लँड होतो. षटकार. यासाठी विजय जाणला जातोय. ओरपीच चेंडू आणि मिड विकेट सीमारेच्या पार चेंडूला धाडून देतोय. दर्शक थापल करते आपण पाहू शकता. या वेळेला 12 धाबा. नितीन बघा स्ट्राईक रोटेट झाले. क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेट जर झाले तर पुढच्या चेंडूवरती जो आक्रमक फलंदाज असतो तो फायदा घेतो आणि विजय यासाठी जाणला जातो विजय पाटील. 40 प्लसच्या माध्यमातून देखील बाईक मिळाले. पुणे महेंद्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म तिकीट मार्क होतोय. चेंडू ऑन साइडला. चेंडू प्रयत्न केला इथे मात्र पण चेंडू सी मार्शवर लँड होतोय. अजून एक दर्जेदार सलग दुसरा षटकार. गावदेवी माझ्या माऊलीच झाले आमावरी उपकार गावदेवी माझ्या माऊलीच झाले आमावरी उपकार आहे मसोबा देव मल्हारला चालते गावदेवीचा जागर थँक्यू आहे डीजे. मसोबा देव मल्हारला जय मसोबा 40 प्लस आई गावदेवी चषक 2019 आपण पाहतो अंतिम दिवस आणि आम्हाला देखील इथे संधी दिली त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थ मंडळ उमाळे आणि जय मसोबा क्रिकेट 40 प्लसचा संघ त्यांना देखील मी धन्यवाद देतोय. खरं सूरजचा वाढदिवस आहे. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. एक गडी बाद 18. खूप चांगली फलंदाजी करतोय.
तर अमोल गोलंदाजी मार्कवर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक काळ गाजवलं आपल्या माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून. नितीन बघा 40 प्लसच्या माध्यमातून आज बाईक देखील आपण भरपूर पाहतो. खरं ज्या खेळाडूंना जवानीत बाईक मिळाली नाही त्यांना आता मात्र 40 प्लसच्या माध्यमातून अमोल गोलंदाजी मार्कवर टाकला. सुनील हा चेंडू पायचीचा अपील यस पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि इथे मात्र फलंदाज सुनीलला परतावं लागतं. अमोलला मिळणारी महत्वपूर्ण सफलता. सुनील पाटील बॅक टू पवेलियन. थाप्या देवाची कीर्ती भारी सुख लाभतंय घरोघरी Thank you, DJ. देवाला पूजिती हॅलो चेक सारे. हॅलो चेक हॅलो चेक थोडासा वॉल्यूम द्या सूरज. हॅलो हॅलो. तर आपण बघतो जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतुल पाटील उर्फ आपण बघतोय डॉरिमॉन, तेजस भोईर, प्रवीण पाटील खूप चांगले आमचे कॅमेरामॅन आहेत. आमचे साथी समालोचक नितीन काळन 2 दिवस इथे समालोचन करतात त्यांना देखील मी धन्यवाद देतोय. आणि आमचे गुणलेखक आपण पाहिले तर दिनेश जाधव खूप चांगलं आपण बघितलं तर अर्जुन बघायला म्हणजे 40 प्लसच्या माध्यमातून योगेश पाटील स्थानिक समालोचक त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर गोलंदाजी मार्कवर आपण बघतो अमोल स्ट्रायकेला फलंदाज सुधीर व्यापारी एक अष्टपैलू खेळाडू. अमोल आमच्या समालोचक कक्षा एणीकडून चेंडू चांगला होता खोल टप्प्याचा ड्राईव्ह करतोय. इथं मात्र कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव इथे मात्र मिळते. एक चांगली सुरुवात बघायला मिळते सुधीर व्यापाराकडून आणि खास करून आपण बघितलं अमोलकडून धावसंख्या धावफलकाची 2 गडी पाहत 19 पहिल्या षटकात 18 धावा आहेत. विजय पाटील आता स्ट्राईक एंडला. विजय पाटीलसाठी क्षेत्ररक्षण यावेळेला सजवलं ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅनला आपण बघितलं तर रवींद्र काळेंना पाहू शकता. नितीन काळेन यांचे मोठे बंधुराज बॅकफुट पॉइंटला हेमंतला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिजन मध्ये आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला स्वीप करतोय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. इथं मात्र आपण बोलतो सुभाष पाटील कडून फेकी नितीन थोडीशी चुकीची होती यावेळेला कारण सिंगल गेली आहे तर यावेळेला फेकी अचूक करणं फार गरजेचं. धावसंख्या धावफल करते 2 गडी बाद. वाडेकर संघाची प्रथम फलंदाजी करताना 20 धावसंख्या आपण पाहू शकता. दिनेश जाधव आमच्या सोबत. चेंडू झालेत यावेळेला 3 चेंडू झालेत. 3 चेंडू तर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो अमोल. स्ट्रायकेनला सुधीर व्यापारी. हा चेंडू खूप चांगला बॅटची कट घेऊन जातोय. यष्टीरक्षक श्याम पाटील चूक करत नाहीये. सुधीर बॅक टू पवेलियन. अमोलला मिळणारी दुसरी सफलता. थाप्या देवाची कीर्ती भारी सुख लाभतंय घरोघरी नेटकर देवाला पूजिती सारे उंबरडे गावाचा तो काय वारी. मसोबा देव माझा सत्वाचा दुःख सारे तो सरणार. मसोबा देव माझा सत्वाचा दुःख सारे तो सरणार. आहे मसोबा देव मल्हारला चालते गावदेवीचा जागर. आहे मसोबा देव मल्हारला चालते थँक्यू डीजे. नितीन काय गोलंदाजी करतोय अमोल बघा. पहिल्या षटकात 18 धावा गेल्या पण 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त करतोय. इथं मात्र तर नवीन फलंदाजी तो शरद येतोय. पण तो शरद कशा प्रकारे फलंदाजी करतोय कारण का एका बाजूला आपण इथे विजय पाटील सारखा एक अतिशय चांगला फलंदाज आहे ज्याला एक जीवदान सुद्धा मिळालंय. पाचीचं अपील केलं होतं पण पंचाने मात्र तो फेटाळलं होतं. तर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते अमोलच्या माध्यमातून कारण का अमोल यासाठी जाणला जातोय. अमोल बरोबर आम्ही पण बरेच वेळ क्रिकेट खेळलोय पाहिलंय क्रिकेट. अमोलच्या माध्यमातून खूप चांगला गोलंदाज तेवढाच चांगला फलंदाज देखील सलामीला पण फलंदाजी करू शकतोय. यष्टीरक्षक राम पाटीलला आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगला आता रवींद्र काळनला आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅनला हेमंतला आपण पाहू शकता. अमोल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. चेंडू खूप चांगला आहे. गुड लाईन स्पॉटवर चेंडू टेकअप होतोय. नितीन यष्टीरक्षक श्याम पाटीलचं कौतुक करावं थोडं कमी आहे. प्रत्येक चेंडूवरती अपील करतोय आणि ते गरजेचं देखील अपील करणं फार. आणि इथं मात्र दबाव निर्माण होतोय फलंदाज शरद वरती कारण जेव्हा जेव्हा तुम्ही दबाव आपण म्हणतो अपील कराल तेव्हा तेव्हा फलंदाजावर दबाव निर्माण होतो. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते अमोलच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी 2 धावा देऊन 2 गडी बाद केल्या 5 चेंडू झाले. नितीन काय गोलंदाजी केली काय कमबॅक केले आज ते सांगा नाही. इथं मात्र तर पुणे अमोल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला शरद. चेंडू अप्रतिम गोलंदाजी. जर षटक आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाईल जरा अमोलसाठी. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये.
तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना वाडेकर संघाची 20. कारण का कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग आहे नितीन. कारण का इथे मात्र विकेटला महत्व नाही, पण विकेट यासाठी आपण म्हणतो काउंट केलं जातं की किती गडी बाद झालेत. कारण काय गोलंदाजी केली नितीन अमोलने या षटकामध्ये. तर पाहायचा येणारा गोलंदाज आता मात्र तिसरा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. प्रल्हादला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे. रवींद्र काळन देखील बातचीत करतायत. चला टीम मीटिंग घेऊ नका तुम्ही, शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या. कारण का सर्वांनीच संघनायक बनायचं नसतं नितीन. कारण का एकच संघनायक असणं फार गरजेचं आहे. एकच संघनायकाने लिडिंग करणं फार गरजेचं आहे. आता मात्र P1 आणि P2 संपलंय नितीन. आता संघनायक कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवतं पाहायचं महेंद्र. च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तेजस भोईर, अतुल पाटील, प्रवीण पाटील, तमाम त्यांचे सहकारी JTC वाहिनी आपण बघितले ते सातत्याने स्पर्धा कव्हर करताना दिसते. भिवंडी विभागात असो, बदलापूर विभागात असो, रायगड विभागात असो, प्रत्येकाने आपलं आपलं वाहिनीच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलंय आणि नितीन खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. तर प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर, प्रल्हाद काळन येतोय. राम पाटीलला पण आपण पाहू शकता, एक अतिशय चांगले क्रिकेटर राम श्याम बंधुराज. तर ऑनसाइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्डमॅन आपण त्या सर्कलमध्ये बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर, सायकला विजय. चेंडू ऑन साइडला, स्वीटली टायमिंग, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं षटकार. देवाचा आई गावदेवी चषक होतो उंबरडे गावान तुझ्या नावाचा जय मसोबा फुर्ती Thank you, DJ. चषक गोदी तिथे टायमिंग बघा किती चांगलं आहे. मनगटामध्ये ताकद बघा किती, फोरआर्म्स मध्ये ताकद, फक्त फ्लिक केला आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा बाहेर लँड होतो. षटकार. प्रल्हादचं स्वागत करतोय. खरं ह्यासाठी विजय जाणला. तर विजय बघितले तर विपक आपण होतं नॉन स्ट्रायकरकडनं, आपण होतं स्ट्रायकरकडनं विकेट पडत होते, पण आता मात्र स्ट्राईकला आलाय स्वतः आणि जबाबदारी स्वीकारतोय. तर विजयचा विचार केला तर आतापर्यंत धावा कुठल्याच विजयने आपल्या संघासाठी तब्बल 3 षटकार दाखवले, एक चौकार, 25 धावांची खेळी करतो. जरा विजयासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. खूप चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघाला मजबूती देतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 26. 25 धावा विजयच्या आहेत. काय फलंदाजी करतो इथून मात्र प्रल्हाद. गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. शाकला विजय. हा चेंडू, हॅलो हॅलो, पाटील अप्रतिम फलंदाजी करतोय पुढे प्लेच्या माध्यमातून. हा चेंडू पुढे सरसावला, लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे अमोल, चूक होणार नाहीये. बिग विकेट. विजय पाटील बॅक टू पवेलियन. प्रल्हादला मिळणारी बहुमूल्य सफलता. तिथे गावदेवीचा जागर आहे मसोबा देव मल्हारला चाले तिथे गावदेवीचा जागर थँक्यू डीजे. माझी गावाची गाव नितीन आता मात्र आपण बघितलं तर प्रल्हादने खूप चांगलं कमबॅक केलं. षटकार गेल्यानंतर कशा प्रकारे आपल्याकडे गुणवत्ता ती सिद्ध करतो. इथं मात्र प्रल्हाद, मी कौतुक करेल अमोलचं, काय झेल घेतला मिड विकेटला आणि विजय बाद होतो. इथं मात्र विजयने आपल्या संघासाठी धावा कुठल्या तब्बल 26 धावा. जरा जरा स्पीडअप करत आहे सामना. पंचांना विनंती आहे, 25 मिनिटात आपल्या 5 षटकं फेकायची आहे. त्या होऊन जरा विजयासाठी जबरदस्त खेळी केली विजयने. 26 धावांची खेळी केली. नवीन फलंदाज येतोय सतीश आणि शरद ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. काहीतरी पंचांची बातचीत करतायत या वेळेला आपण बघतो खेळाडू. प्रल्हाद पंच बघणार आहेत, कारण का आम्ही इथून समालोचक बघा क्रॉसिंग झाली आहे का नाही ते नितीन आपण काही सांगू शकत नाही. पंच जे इशारा करतील ते आम्ही इशारा करणार आहेत. प्रल्हाद
खूप चांगली गोलंदाजी केली आहे प्रल्हाद काळेंनी, यासाठी जाणला जातो. कारण का भागीदारी एक चांगली होत होती असं वाटत होतं, पण प्रल्हादने मात्र विकेट संपादन केलंय. खूप चांगली गोलंदाजी प्रल्हादच्या माध्यमातून. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सतीश, स्ट्रायकला शरदला आपण पाहू शकता. प्रल्हाद, चेंडू खूप चांगला आहे, बॉटमॅनचा वापर केलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला इथे मात्र, पण चेंडू मात्र फीड करता येत नाही, घाई होते इथं मात्र. एक धाव मिळते कारण नितीन पोटीप्लाचा संघ आहे, कारण थोडीशी आपण बघितली तर एनर्जी आहे त्यांच्याकडे देखील अजूनही. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 29, 1 to go. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 9 धावा दिले, एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केली. तर प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला शरद. आज चेंडू बॅकफुट गेलाय, कट करतो चेंडूला, चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या सर्कल मध्ये. अनिलचं बघा अंडरम बॉक्स स्टाईलने फेकी करतोय. धावसंख्या 3, षटकाच्या समाप्ती 30, 10च्या सरासरी धावा कुठल्या आहेत तर या षटकात मी कौतुक करत प्रल्हादचा षटकार जाऊन सुद्धा फक्त 10 धावा दिल्यात. साडी चोलीचा देऊन मान, साडी चोलीचा देऊन मान. माझी गावाची गावदेवी आई बसली उंबारडे ये गावान तुझा थँक्यू डीजे. तिला साडी नितीन, मी कौतुक करायला आयोजकांचा, आई आपण म्हणतो जय महोत्सवा 40+ आई गावदेवी चषकाचे सर्व प्रमुख आयोजक, खास करून मी राजीव भोईर यांना धन्यवाद देईल, कारण की अंडरग्राऊंड आपण म्हणतो ड्रिंक्स बॉक्स बसवण्यात आले. खूप चांगलं आयोजन बघायला मिळतंय, त्यामुळे दादांना देवतोडे धन्यवाद कमी आहेत. आणि सर्व खेळाडूंना खास करून नाश्ता जेवायला सुद्धा नॉनव्हेज जेवण. तर राजीव भोईर, तुम्हाला पुन्हा एकदा मनाच्या हृदय अंतकरणातून धन्यवाद देतोय. आज सूरजला देखील आम्ही मनाच्या हृदय अंतकरणातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. जर सूरज तुम्ही हा दुपारच्या सत्रामध्ये जर केक कापून वाढदिवस साजरा केला तर आणखीन तुमच्या वाढदिवसाला छान छान लागतील, त्यात मात्र तिळमात्र शंका राहणार नाहीये. 10च्या सरासरीने चला लवकर मीटिंग घेऊ नका, आपण शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या मैदानात. बघा आमचे पंच त्यांना विनंती करतोय, आशिष जाधव जरा आपण एक खूप चांगले खेळाडू आहेत, जरा घाई करा. कारण का नितीन, उंबारडे संघ देखील खूप चांगला संघ, उंबारडे संघ, सापार्डे संघ या विभागातून वाडेकर संघ खूप चांगला परफॉर्मन्स करतात, चांगली कामगिरी केली आहे. कारण डोंबिवली विभागात ज्या ज्या संघाने नितीन परफॉर्मन्स केला ते संघ खूप चांगले बनलेत नितीन. नक्कीच बाळू, ज्यावेळी आपण टेनिस बॉलचा विचार केला, ज्यावेळी फक्त ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज साठी असेल, मात्र पहिल्यांदा क्रिकेटमध्ये बाईक कोणी ठेवली असेल तर वाडेकर गावामध्ये पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक बाळू ठेवण्यात आली होती. आणि ती बाईक मला आठवते की विकी शेलार खमारबडा याला मिळाली होती. तर पुन्हा एकदा हॅलो 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 हॅलो. तर धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या धावफलकात 32. पण एकदा अमोलचा वापर केला जातोय षटकामध्ये. तो अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता शरद, नवशेकला सतीश. तर अमोल पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ऊर्ध्व किडने मारा करतोय. फुल टॉस आहे, टायमिंग चांगलं होतंय, महेंद्राला बीट करून चेंडू सीमारेषा पाहत होता षटकार. नितीन, यावेळेलाच बघितलं तर एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू त्याला बीट करून सीमा. त्याच्या नावाचा डंका भारत तर धावसंख्या धावफलकात षटकाराने वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 38 धावा. नितीन, आतापर्यंत षटकार आल्यात तब्बल विचार केला तर वाडेकर संघाच्या माध्यमातून 4 षटकार आल्यात, 24 धावा षटकाराने झाल्यात. चौकार फक्त एक आलाय. तर पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता शरद खूप चांगली फलंदाजी करतोय, संघाला मजबूती देण्याचं काम करतोय. थोडस शफल झालाय, चेंडू ऑन साईडला पुल केलाय, चेंडू जातो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र सचिन चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत 2 धावा मिळतात, चांगली फेकी बघायला मिळते इथं मात्र.
तर संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या 240 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला प्रथम फलंदाजी करताना, कारण का लक्ष एक सेट केलंय 55 ते 50 धावापर्यंत. नक्कीच 40+ संघ आहे. थोडंसं सराव आपण फिटनेस कडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला शरद. चेंडू या वेळेला ड्राईव्ह केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, बॅक टू बॉलर फटका होता आणि तेवढंच चांगलं फॉलो मध्ये क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. नितीन आपण सातत्याने सराव करतात अमोल देखील, त्यामुळे फिटनेस चांगलं आहे त्यांचं. आज 40+ म्हणजे तुमचे देखील शरीर देखील तुम्हाला साथ देणं आणि खास करून शरीरातील आपण बघतोय जी आपली हाडं आहेत त्यांची थोडीशी झीज होताना आपल्याला दिसते, त्यामुळे थोडीसं फिटनेस कमी होताना दिसतंय. तर पुणे गोलंदाजी मार्कवर अमोल. फुल टॉस आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढतोय, चेंडू सीमा पार, दमदार धनधनीत खणखणीत चौकार. डीजे यो लावला आवाज घुमला उंबरडे गावाला. हे डीजे यो लावला आवाज घुमला उंबरडे गावाला. सारे मिळून शुभेच्छा देऊ चला या सूरज भोईरला. सारे मिळून शुभेच्छा देऊ चला या सूरज भोईर. सूरज भोईरला आम्ही सकाळीच आल्या आल्या शुभेच्छा दिल्या डीजे मास्टर. आता मात्र तुमच्याकडनं शुभेच्छा देखील देतोय सूरजला. तर अमोल थोडंसं महागडा ठरतोय P2 मध्ये, ज्याने 2 धावा दिल्यात तो अमोल मात्र आता महागडा ठरतोय. धावा देतोय 14, चेंडू बाकेत 1 अजूनही. शरद चांगली फलंदाजी करतोय. चेंडू ऑन साईडला पूल करतोय, इथं मात्र बॅटची कड घेऊन चेंडू जातोय, यशस्वीकडे षटक संपतंय. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 44 धावा. तर या षटकाचा विचार केला तर धावा आलेत, आमचे गुणलेखक सांगतायत आम्हाला 14 धावा आलेत. 2 षटकामध्ये अमोलने धावा दिल्या 16 आणि 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या. तर पाहिजे नितीन आता अंतिम षटक कोण घेऊन येतं यावेळेला. बघा खेळाडू कक्षातून कोणी आवाज देऊ नका, कारण का स्पर्धा फार महत्वाची. स्पर्धा म्हटली तर शिस्त पाहिजे नितीन, ती 40+ ची असो किंवा आपण तर तरुण खेळाडूंची असो. एक अतिशय चांगलं मैदान आपण पाहू शकता, गावदेवी क्रीडांगण उंबारडे. आपण बघतोय डोंगराच्या कुशीत वसलेले गाव, निसर्गरम्य असं हे मैदान. थँक्यू डीजे. तर गोलंदाजी मार्गावर राजीव अंतिम षटक हाणामारीचं षटक घेऊन येतोय. नितीन आपण सूरजचे फोटो पाहू शकता, डॅशिंग पर्सनॅलिटी, हँडसम पर्सनॅलिटी, वेगळ्या पोज मध्ये त्यांचे आपण कटआउट पाहू शकता साईड स्क्रीन समोर. उंबरडे नाक्यावरती पण आपण फोटो पाहिलाय, कारण का सूरजला उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबी चरणी प्रार्थना. दिगेश म्हात्रेचं देखील आगमन होतं, एक अतिशय चांगला खेळाडू गावदेवी उंबरडे संघातील अक्षय पाटील. तर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण बघतोय राजू कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि सतीश पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉइंट लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. तर ऑफ साईडला शॉर्ट थर्ड बॅनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, हेमंत दरेला पाहू शकता. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आणि मिड ऑफला रवींद्र. चेंडू खूप उंच गेलाय, पायचा झेल होतोय का इथे, मात्र अप्रतिम झेल. सचिन काय झेल पकडलाय नितीन, या वयात फिटनेस खूप चांगला आहे आणि टाळ्या होऊन जाऊ या खेळाडूसाठी. काय झेल पकडलाय नितीन. लाडाने भारी त्याच्या राजूया पप्पानी, त्याच्या राजूया पप्पानी, त्याच्या राजूया पप्पानी. साऱ्या गावाला केलंय हौसेनी त्याच्या मनीषया मम्मी, त्याच्या मनीषया मम्मी, त्याच्या मनीषया मम्मी. चमकी पताका Thank you, लावून आज DJ. तो सजविला दाराला. तर नवीन फलंदाज येतो कमलाकर येतोय. तर पुण्यात गोलंदाजी मार्कवर राजू, स्ट्रायकेनला शरद. चेंडू खोदून काढतो यावेळेला, चेंडू जातो वाईडिश लॉंगनला, अमोल येतो, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. दुसरी धाव मात्र घातक ठरू शकते. फलंदाज बाद
बिग विकेट, खूप चांगलं क्षेत्ररक्षण अमोलसाठी तयार होऊन जाते. काय फेकी केली, ऑन द स्टंप फेकी. श्यामने मात्र आपलं काम पूर्ण केलंय. ज्याच्या नावाचा डंका पारत नाव शोभे मसोबा देव मल्हार एकदा नाही रे दोनदा गावदेवी पावते नवसाला कितींदा. एकदा नाही रे दोनदा गावदेवी पावते नवसाला कितींदा. आहे मसोबा देव मल्हार Thank you, लखानी Lizzie. गावदेवी चालदा. खूप चांगलं संगीत ऐकवलं जात आहे. गावदेवी प्रत्येकाच्या कृपे आपण म्हणतो आशीर्वाद आहे गावदेवीचा प्रत्येकाला. प्रत्येक जण गावदेवीच्या मंदिरात जाऊन सकाळी जाऊन नतमस्तक होतो. जसा वेळ मिळेल तसा. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला कैलास पडवळ. अलीकडे आपण म्हणतो कमलाकर पाहू शकता. तर राजीव गोलंदाजी स्तरांनी खूप चांगली फलंदाजी केली. नितीन शरद यांना पाहिलं की दत्ताची मला आठवण येते लगेच. त्या शैलीचा हा खेळाडू. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. बॅटरपर्यंत अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते राजूच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफल कधी 45 गडी बाद झाले तब्बल विचार केला तर. 3 चेंडू बाकी 6 गडी बाद झाले. खूप चांगली गोलंदाजी करतोय डीजे मास्टर. थोडस लक्ष द्या डीजे मास्टर थांबा जरा. षटकार चौकारानंतर तुम्हाला पण आम्ही संधी देऊ. सुरतचा जेव्हा वाढदिवसाचा केक कटिंग करू तेव्हा तुम्ही सुद्धा चांगलं गीत ऐकवायचं आहे आम्हाला. तर राजीव पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शप्पल होऊन पूल करायचा होता. चेंडू मिडिल स्टंप वरनं जातोय यावेळेला. अनिल मात्र अपील करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी राजूच्या माध्यमातून. बघा खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका. कारण का महत्वपूर्ण शिस्त प्रिय अशी स्पर्धा. जय महसूल 40+ गावदेवी चषक. चेंडू ऑन साईडला स्वीप करतोय. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेगला. महेंद्र मात्रे आहे तिथे मात्र मिसफील्ड होते. 2 धावा मिळत आहेत. थोडसा आउटफील्ड आपण म्हणतो फास्ट आहे. चेंडू उडाला यावेळेला आणि 2 धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता यावेळेला. 47 अंतिम चेंडू. राजूने खूप चांगली गोलंदाजी केली. अंतिम षटकात 3 धावा दिल्यात राजू. चेंडू बॅकफुटच जातोय. इथं मग ड्राईव्ह करतो चेंडूला. रवींद्र येतोय. राम आहे बॅकिंग आहे. 2 धावा धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. 49 धावांचं लक्ष टाळून जातात राजूसाठी. काय गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा दिल्या आहेत. 5 धावा दिल्या. जर राजूची गोलंदाजी आवडली असेल टाळून जाते राजूसाठी. काय गोलंदाजी केली राजूने. तर 50 धावांचं लक्ष कंप्लीट. 50 धावा करायच्या. 10च्या सरासरीने इथं मात्र धावा कुटायच्या आहेत. नितीन जर विचार केला तर लक्ष मोठं नाही पण गोलंदाजी जर बघितली तर वाडेकर संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. आज आपण तर या संघातील प्रमुख गोलंदाज नाहीयेत. रवी गायकर सर काय अतिशय चांगला गोलंदाज नाहीये. धन्यवाद डीजे मास्टर थोडं थांबायचंय. नक्कीच नितीन आज प्रमुख गोलंदाज नाहीये त्या संघामधील. कारण पण मी कौतुक करल राजूचं, कौतुक करल अमोलचं. काय गोलंदाजी केली. कौतुक करत संपूर्ण आपण ज्या क्षेत्राची बरोबर. प्रमुख गोलंदाज नेमका तुम्हाला कोण सांगत होतं. रवी गायकर. नक्कीच काल त्यांनी चांगली गोलंदाजी केली त्यामुळे ते आज इथे आले नाहीयेत. चला तर नितीन क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण बोलले तर चुका होत असतात. एका दिवशी जो गोलंदाज 36 खाऊ शकतो तोच गोलंदाज दुसऱ्या दिवशी चांगली गोलंदाजी करू शकतोय. तर धावसंख्या धावफलकाती 49 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा ते सुरू होईल तेव्हा ऐकूया. आपण म्हणतोय एक अतिशय चांगले समालोचक आमचे आजदेगावचे नितीन काळेंना धन्यवाद.
सेकंडला हेमंत दर आहेत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत गोलंदाज सुनील मामा. सेकंडला अमोल नो सेकंडला हेमंत आहेत. 50चं टार्गेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत आणि कोणतेही लक्ष कमी नाहीये. पहिला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर. अमोलच्या बॅट मध्ये येणारा पहिला दमदार चौकार. धन्यवाद डीजे. तर जय म्हसोबा आणि गावदेवी क्रीडा मंडळ उंबाड यांना विनंती असेल की आपले स्वयंसेवक जरा सीमारेषेवर ठेवा जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. चेंडू लवकर आपल्याला मैदानात येईल, लक्षात घ्या. कारण खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले तर टाइम भरपूर जाईल. लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे त्यामुळे बरोबर वाटत नाहीये. सुनील मामा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती सुनील मामाचं स्वागत चौकाराने केल्यानंतर कमबॅक करतायत. दुसरा चेंडू त्यांनी लगेच डॉट फेकले. 50चं टार्गेट आहे. 40+ तुम्ही विचार केला तर या अगोदर मॅच झाली होती आजदे वाडेकर. आजदे संघाने पराभूत केलं होतं छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न कवचला क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव, 5 धावा धापल कधी लागल्यात. आजदे संघाची 10.00 ची सरासरी राखायची. सुनील मामाने 3 चेंडू फेकलेत, 5 धावा इथे खर्च केलेत. एकाच एंडने ही स्पर्धा खेळवली जाते. खेळपट्टी आपण बघतोय सिमेंटची खेळपट्टी आहे. कॉन्क्रीटने बनवलेली खेळपट्टी मात्र इथे पहिल्या चेंडूवरती एस्टा उद्ध्वस्त केल्या जातात. हेमंतची खेळी समाप्त होते आणि गोल्डन डकचा शिकार होतो हेमंत. धन्यवाद धन्यवाद. तर श्याम पाटील येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. 5 या धावसंगती. पहिला धक्का लागला आज संघाला मात्र विकेट टॉसला इथे महत्व आहे. तुम्हाला कंपल्सरी धावा चेस करायचे आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये सुनील मामा ज्यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, गेले कित्येक वर्ष वाडेकरसाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलंय. विजय पाटील असतील, सुधीर व्यापारी असतील, गणेश पाटील असतील, अनेक खेळाडू वाडेकरने दिलेत. पहिल्या चेंडूत चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती आणि तो कमबॅक सुनील मामाने केलाय. आणि इथे मात्र फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. गावदेवी आई बसली उंबारडे ये गावान तुझा शृंगार ग सजविला साडी चोलीचा देऊनी माया. गावदेवी माझ्या माऊलीच झाले आम्हावरी उपकार. गावदेवी माझ्या माऊलीच झाले आम्हावरी उपकार. आहे मसोबा देव मल्हारला चाले तिथे गावदेवीचा जागर. आहे मसोबा देव मल्हारला चाले तिथे गावदेवीचा जागर. बरोबर आपण विचार केला. पहिल्या चेंडूवरती चौकार आलं होतं अमोलच्या बॅट मध्ये. दुसरा चेंडू डॉट गेला. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती 2 धक्के सुनील मामाने दिल्याने हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. बघते सुनील मामा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का. कालचा दिवस अक्षरशः गाजवला कमालपाडा टीमचा गोलंदाज संतोष साळवीने. काय गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये आणि कमालपाडा संघ थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. आणि आज 8 संघातनं बघायचं कोणता संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होतोय. पहिलीच मॅच वाडेकर वर्सेस आजदेमध्ये मॅच सुरू आहे. 50 धावांचा फायटिंग स्कोर आहे. टार्गेट चांगलं आहे. 10.00 सरासरी 40+ चा पण विचार केला तर चांगली धावसंख्या आहे बाळू पाटील. आणि 5 धावा 5 चेंडू मध्ये खर्च केल्या सुनील मामाने. ते मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. बाळू पाटील पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्यानंतर काय सुरेख कमबॅक केलंय सुनील मामा या गोलंदाजाने, काय सांगशील? नक्कीच नितीन, हे वैशिष्ट्य या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडू चौकार गेला पण त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी केली. कारण नॉन स्ट्राईकला आपण बघितलं तर अमोल आला आणि तिथून मात्र धावा आल्या नाहीत नितीन, आणि कमबॅक केलं ते खास करून सुनील मामाने.
तर पहिल्या षटकात 5 धावा आल्यात. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुधीर व्यापारी. काल 45 धावा बळू देसाई संघाला बनवायच्या होत्या सेमी फायनल मध्ये, मात्र खमालपाडा संघाने त्या धावा बनवून दिल्या नाही आणि 4 धावेने मॅच त्यांनी जिंकली. इथे मात्र 50चा टार्गेट आहे. पहिल्या षटकात 5 धावा आल्यात. अमोल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या अपेक्षा असतील, विजयाच्या आशा आज जे टीमला असतील बाळू पाटील. सुधीर व्यापारी गोलंदाजी मार्कवर चेंडू खेळून करतोय. गॅप भरपूर मोठी आहे. एकदा पूर्ण होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गणेश पाटील थोडेसे वेळ घेत आहेत, थोडेसे चाचपत आहेत. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे. सुधीर व्यापारीच्या पहिल्या चेंडूची 2 धावा येतात. 45 धावा अजूनही बनवायच्या होत्या 24 चेंडू मध्ये, मात्र आता 23 चेंडू मध्ये 43 धावा अजूनही बनवायच्या. 7 धावा धापळ कधी लागल्यात. 50 धावांचं टार्गेट आहे आज या संघासमोर. सुधीर गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खेळून काढतायत. पूर्ण होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापल का धावा लागले आज संघाच्या 9. पहिल्या षटकात 5 धावा आल्या. सुनील मामाने 5 धावा खर्च केला असताना 2 धक्के आज संघाला दिले. हेमंत दरे आणि श्याम पाटील हे 2 फलंदाज बाद झाले. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे धावा बनवणं खूप गरजेचं आहे बाळू. निते मात्र फलंदाज अमोलची खेळी समाप्त. हा लागणारा 3रा धक्का 9 या धावसंख्येवरती. आई माझी बैसली गो या मनपाडा गावाला. आई माझी बैसली गो या मनपाडा गावाला. ओढ लागली मला गमावले, ओढ लागली मला. ओढ लागली मला गमावले, ओढ लागली. चौकाराने आगास केलं होतं बाळू अमोलने, मात्र आता धावांची गती पूर्णपणे सुनील मामाने थांबवली आणि त्यानंतर सुधीर व्यापाऱ्याने खूप मोठा धक्का दिला. सचिन येत आहेत. 9 धावा झाल्यात. टार्गेट 50 आहे. चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता बाळू. हा चेंडू पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही खेळू शकले असते, मात्र प्रत्येक चेंडू तुम्ही ऑन साईडला खेळू शकत नाहीये. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू खेळून काढतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि सचिनच्या बॅट मधनं आल्या आल्या पहिला चौकार. बरोबर काय सचिन, रवींद्र काळन चेंडूची थोडीशी चाचपणी करतायत. चौकार नक्कीच आल्या. नितीन मित्र म्हणेल नॉन स्ट्राईकचा खेळाडू चाचपणी करतोय. रवींद्र काळन एक अतिशय जबरदस्त फलंदाज आहे अजदे संघाचा. तर नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अनंत पंजे साहेबांचं आकमोदय साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खूप चांगली स्पर्धा बळू. 13 धावा धापल कधी लागल्यात. तेरा धावा झाल्यात. 37 अजूनही बनवायचे आहेत. एमबी ट्रॉफी मध्ये सचिन आणि हेमंतच्या माध्यमातून 36 धावांची भागीदारी बळू 3 षटकामध्ये रचली होती सलामीला येऊन. मात्र त्यानंतर धावांची गती थांबली. इथे मात्र फटका चांगला आहे. सचिनच्या बॅट मधनं येणारा दुसरा चौकार. थाप्या देवाची कीर्ती भारी सुख लाभतई घरोघरी. नेटकर देवाला पूजिती सारे उंबरडे गावाचा तो कैवारी. उंबाडे गावाचा तो कैवारी, उंबाडे गावाचा तो कैवारी. थाप्या देवाची कीर्ती भारी सुख लाभतई घरोघरी. नेटकर देवाला पूजिती सारे उंबरडे गावाचा तो कैवारी. मसोबा देव माझा सत्वाचा तर
2 षटकाचा खेळ संपला. आज संघाची धावसंख्या आली 17, म्हणजे सरासरी आता चांगली, कारण की 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अठरा चेंडू आणि 33 धावांचा आपण विचार केला तर 11.00च्या सरासरीने खेळायचंय. षटका मागे 11 धावा आता बनवायच्यात आज संघाला. सरासरी सुरुवातीला 10ची हवी होती, ती थोडीशी वाढली. संदप संघ सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे. तर सुनील मामा येत आहेत तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे रवींद्र काळेंच्या बॅट मधनं. सतीश आले होते मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार आर पार चौकार. एकवीस धावा झाल्यात. 17 चेंडू मध्ये 29 अजूनही बनवायचे आहेत. इथे मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर आले होते रवींद्र. एस्ट्रिक्शन बीट, फाईन लेग बीट. पंचभूषण यांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार चौकार. तर 25 धावा झाल्यात. 25 धावांची अजूनही गरज आहे. अर्ध लक्ष पार केलंय आज संघाने. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय स्क्वेअर लेगला. एक धाव. एकने धावसंख्या पुढे सरकेल. आपल्याला धाव लागल्या 26. 24 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे आज संघाला. सुनील मामा गोलंदाजी मार्क होय. रवींद्र काळेंच्या बॅट मधनं 2 चौकार आलेत आणि मॅचला कलाटणी मिळाली आता कुठेतरी. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी होती. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका बघा आज संघ, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी लागेल. 27 धावा झाल्या. 23 अजूनही बनवायचे. 14 बॉल मध्ये चेंडू डॉट होता, आता क्षेत्रक्षण थोडीशी घाई केली. तेवीस धावांची अजूनही गरज आहे बाळू. इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे आणि हा येणारा तिसरा चौकार रवींद्र काळेंच्या बॅट मधना. धन्यवाद डीजे. डीजे माझं थोडं थांबायचं. बरोबर काय सांगशील, आज खऱ्या अर्थाने रवींद्र काळेने आक्रमक रूप धारण केलंय. नक्कीच नितीन बॉक्स बद्दल सुरुवात केली आपल्या करिअरला आणि आता मात्र ओरम 40+ खूप चांगली फलंदाजी. नितीन इथं मात्र इच्छाशक्ती दाखवतोय की माझ्यात काहीतरी करायचं संघासाठी आणि ती इच्छाशक्ती मात्र इथं खूप चांगली फलंदाजी करतोय. इथं मात्र रवींद्र संते कौतुक करावं थोडं कमी आहे. इथून मात्र सामना जिंकू शकतोय आज संघ जर रवींद्र काळन आणि सचिनने जर अजून थोडीशी पार्टनरशिप केली 8 ते 9 धावांची तर नक्कीच. 31 धावा झालेत. 13 चेंडू मध्ये 19 अजूनही बनवायचे. सचिन 13 चेंडू आणि 19 धावा. सचिन खेळपट्टीवर राहिले बाळू. नक्कीच मॅचला कलाटणी देतील आणि त्याला सुरेख साथ मिळते रवींद्र काळेंची. आणि ज्या प्रकारे तू उल्लेख केला अंडरम नाही तर मी नक्कीच तुला सांगेल की ओरम VCC हा संघ एक होता आमच्या आजगावमध्ये. त्या संघामध्ये रवींद्र काळन सलामीवीर फलंदाज होते. इथे मात्र मामावरती हल्ला चढवलाय. सतीश तिथे आहेत मात्र खराब क्षेत्ररक्षण होतोय. मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 2 धावा इथे मिळत आहेत. असं वाटलं होतं बाळू पाटील चौकार जाईल कारण की सतीश खेळाडू कशामध्ये आवाज देऊ नका. सुनील मामा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल लक्षात घ्या. 2 धावा पूर्ण आहेत. 33 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 17 बनवायचे आहेत आज टीमला. डीजे जय मसोबा 40+ हा होळी चषक गोदेवाचा. आई गावदेवी चषक हो
गावदेवी उंबाडे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. तर संदर्भ संघाचे गिरीश यांचे ते आगमन झाले, त्यांनी यायचे व्यासपीठावरती. गिरीश पाटील आपण आला असाल तर आमच्या व्यासपीठावर यायचे. संदर्भचे आलेले आहेत. आणि आज दत्ता पाटीलला सुद्धा आपण तुम्ही इन ऍक्शन मध्ये बघू शकाल, कारण की बाळू काल अर्जुनभाई पाटील यांची जी स्पर्धा आली त्या स्पर्धेत संदर्भ संघ टॉप 3 मध्ये पहिला संघ पोहोचलाय बाळू. आणि या वाडेकर संघाला सुद्धा त्यांनी काल पराभूत केला. खार्डी संघाला त्यांनी पराभूत केला आणि त्यानंतर बेतोडे संघाला त्यांनी पराभूत केलं. 3 सामने त्यांनी जिंकत टॉप 3 साठी क्वालिफाय झालेत. आणि त्यांच्या खालीखाल आपण पाहिलं तर नागाव संघाने 2 मॅच जिंकल्या. तर 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. विजय येत आहेत गोलंदाजीसाठी. त्यानंतर सुनील भोईर यांचे आगमन झाले. बहु एक प्रसिद्ध गायक सुद्धा आहेत पिसिवलीचे आणि तेवढे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. नक्कीच बाळू आज संघ कुठेही जाणार नाहीयेत बाळू, कारण की राजू भोईर यांनी खास करून मेजवानी ठेवली खेळाडूंसाठी, ती नॉनव्हेज. त्यामुळे खेळाडू बाळू कुठेही जाणार नाहीयेत. 12 चेंडू 17 धावांची गरज. विजय ते मात्र लेग स्टंपच्या बाहेर होता. हातावरती नियंत्रण नाहीये विजय पाटील यांच्या. सिद्धी करवली स्पर्धा बाळू अक्षरशः गाजवली विजय पाटीलने. आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक विजयला मिळाली 40+. मात्र आता 12-16चं समीकरण आहे बाळू. सरासरी कमी होत चालली आज जे संघाटी. त्याचं कारण रवींद्रच्या बॅट मधनं चांगले फटके आले. लक्ष वेधून घेतलंय या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. 34 धावा झाल्या. चेसिंग कंपल्सरी आहे. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल आणि असा चेंडू जर तुम्ही सचिनला दिला तर त्याची किंमत तुम्हाला षटकाराने मोजावी लागेल. होतो जय 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 जयकार. आहे मसोबा देव मल्हारला चाले तिथे गावदेवीचा जागर. आहे मसोबा देव मल्हारला चाले तिथे गावदेवीचा जागर. ज्याच्या नावाचा डंका पारते नाव शोभे मसोबा देव मल्हार. ज्याच्या नावाचा डंका पारते नाव शोभे मसोबा देव मल्हार. धन्यवाद. धावा झाल्या 40. हल्ला चढवला जातोय गोलंदाज विजय पाटील वरती. आणि आता 11 चेंडू मध्ये फक्त 10 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला 10 धावा बनवाव्याच लागतील. आणि सचिन बाळू चांगली पार्टनरशिप सचिनची आम्ही पाहिली हेमंत सोबत. एमबी ट्रॉफी मध्ये मात्र इथे चेंडू बराच वेळ हवेत आहे. गणेश पाटील झेल खाली येत आहेत. चूक होणार नाहीये आणि फलंदाज सचिन जिखे इथे समाप्त होते. 30 धावांची भागीदारी इथे समाप्त होते. तुझा मानाचा मान देवाला अशोक ठाकूर आला देवलाला. प्रेरणा वहिनी आली देवलाला. आई तुझ्या दर्शनाला. आपण विचार केला त्या मैदानाचं सुद्धा नामकरण तुम्ही पाहिलं तर गावदेवी क्रीडांगण उंबारडे ऐतिहासिक क्रीडांगण आपण बघतोय बाळू. भरपूर स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण या मैदानामध्ये पाहिल्या आहेत. आणि पहिलीच 40+ ची स्पर्धा आपण बघतोय बाळू पाटील. अजूनही मॅच बाळू संपली नाहीये. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. इथे मात्र कमबॅक करावं लागेल. एखादं षटक विजय पाटीलला जसमिन बुमरा सारखं फेकावं लागेल, ज्याने काल आपण मुंबई इंडियन्स साठी फेकलं. बघा चेंडू किती बाहेर निघतोय पडल्यानंतर. हेच वैशिष्ट्य बाळू विजय पाटील यांचं. त्याचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. फिरकी गोलंदाज विजय पाटील असतील, सिद्धू पाटील. 1 धाव मिळते. 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. इथे मात्र हलक्या चेंडू खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि गोल्डन डकचा शिकार राम पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. आहे मसोबा देव मल्हारला चाले तिथे गावदेवीचा जागर. आहे मसोबा देव मल्हारला चाले तिथे गावदेवीचा जागर. पण राम पाटील मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात, मात्र इथे ते सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झालेत. काय सांगशील? नक्कीच नितीन मित्रमंडळ डबल माइंड मध्ये शॉट खेळले. जर तुम्हाला कव्हर्स ड्राईव्ह करायचा होता हवेतून तर फटका ताकदीने मारायचा होता, कारण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि विजयने मात्र संत गतीने चेंडू टाकला होता नितीन इथून मात्र. नक्कीच बळू 8 चेंडू 9 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. कारण वाडेकर संघ असा बाळू शेवटपर्यंत झुंज देणारा संघ आहे.
नक्कीच नितीन, मी तर म्हणेल की सचिनने फार मोठी चूक केली आहे. काही गरज नव्हती, सिंगल डबलने सामना जिंकता आला असता, पण मोठा फटका मारण्याचा आमिष दाखवला आणि ते आमिष स्वीकारलं होतं आणि इथं मात्र लॉंगॉनला खूप चांगला झेल घेतला होता गणेशने, तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. नक्कीच बाळू. इथे मात्र चेंडू कट करताय 7 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज आहे बाळू. गणेश पाटीलने झेल सचिनचा टिपला, कारण की सचिनचा विकेट या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो बाळू पाटील. जर मॅचला कलाटणी मिळाली वाडेकर संघाला. 7 चेंडू 9 धावांची गरज. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. माझे कवीरा माऊलीचा हॅलो, डीजे. दर्शन घरवाल का तसं हॅलो, गिरीश पाटील यांचा आपण सन्मान करूया आमच्या व्यासपीठावरती. राजू भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संदूपचे एक जबरदस्त क्रिकेटर पाटील यांचा सन्मान करूया आपण. पण पाहिलं तर टॉप 3 साठी क्वालिफाय झालाय बाळू. आणि बघा जे या स्पर्धेत कशा प्रकारे कामगिरी करतोय संदप संघ, कारण की सीझनची सुरुवात बाळू 40+ एक वेगळा दरारा निर्माण केला होता संदप संघाने. म्हणजे मधल्या प्लेटमध्ये थोडासा संदप संघ बॅकफुटर होता, काय सांगशील? नक्कीच नितीन, थोडासा सराव आपण बघितलं, लग्न सराई, त्यामुळे थोडासा खेळाडूंचा सराव राहत नव्हता. पण आज हर्षिकेचे बाबा दत्ता पाटील सुद्धा कमबॅक करतात, त्यांचा देखील आपल्याला खेळ पाहणं आज नितीन इथं बघायला मिळणार आहे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे ते देखील संदप गावातील. नक्कीच 6 चेंडू बाळू 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. आता मात्र गोलंदाज कोणता निवडणार हा प्रश्न सुनील मामांसमोर निर्माण झालाय. त्यानंतर पिसुलीचे एक प्रसिद्ध गायक सुनील भोईर याचे आपलाही सन्मान केला जाईल. राजू भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते, कारण की बाळू एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत आणि एक चांगले प्रसिद्ध गायक सुद्धा आहेत सुनील भोईर. बऱ्याचशा ऑर्केस्ट्रामध्ये तुम्ही त्यांना पाहत असता. दिलीप येत आहेत शेवटचं षटक बाळू. 6 चेंडू 5 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्या महेंद्र, तुम्हाला 5 धावा बनवायच्याच आहेत. या एकाच एंडनी खेळलं जाते बाळू, मात्र या एंडनी भरपूर धावा येतात बाळू. त्यामुळे 5 धावा सेफ असतील का दिलीपसाठी, काय सांगशील? नक्कीच नितीन, इथं मात्र आपण बघितलं तर हवेचा वेग देखील उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल आहे, कारण नॉन स्ट्राईकला रवींद्र काळनसारखा फलंदाज, त्याला मात्र स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं आहे. दिलीप गोलंदाजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं. इथं मात्र पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंच वाईट चिकून करताय. 6 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. बाळू या चेंडूला फक्त दिशा दिली असती महेंद्र म्हात्रेने तर चौकार आला असता. वाईट पेक्षा 4 धावा महत्वाच्या होत्या. नक्कीच नितीन, पण पद्धत आली ते होत नाही, फुटवर्कचा वापर होत नाही इथं मात्र. इथे मात्र एसटी लक्षाच्या हातात झेल सुटतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि आता मात्र फक्त 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. बघा असे संघ तुम्हाला शेवटची सूचना असेल तर 2 धावांची पेनल्टी लागेल रवींद्र तुमच्या संघाला, कारण की लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आहे. खेळाडूला जे काय करायचं ते खेळाडू करणार आहे. बाकीचं बाहेरनं बसून करणं थोडंसं कठीण असतं. मित्रांनो, तोंडाने बोलणं खूप सोपं असतं, म्हणजे जे खेळपट्टी जे करावं लागतं ते कठीण असतं, लक्षात घ्या. ही शेवटची सूचना असेल तुम्हाला, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असेल. किरण पाटील यांचं आगमन झाले. मानवचे वडील यांना विनंती की आपण यायचे व्यासपीठावरती. ऑप्शनच्या बाहेर भूषण यांचा इशारा येतोय. फक्त एका धावेची आता गरज आहे तर यायचे. ऑफिशियल पंच आमचे नितीन पाटील यांचं आगमन झालंय. अतिशय चांगली भूमिका राहिली आहे सुभाष पाटील आणि नितीन पाटील. तर या किरण पाटील साहेब त्यांच्याच मुलाच्या नावाने सातत्याने संदप संघ खेळत असतो बोलू मानवच्या नावाने. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. बघा स्वतः महेंद्र सांगतायत की मी बाद आहे. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. तिथे आपण बघितलं तर संदप गावात अजून एक आपल्याला पंच बघायला मिळतात. नितीन पाटील देखील आपल्या पंचांच्या भूमिकेत, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भरपूरसे गाव आपण बघितले तर आगरी पंच देखील आपल्याला ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत बघायला मिळतील. किरण पाटीलचं देखील हार्दिक स्वागत आहे. आज मानव त्यांचा सुपुत्र त्यांच्या आपल्यात नाहीये, पण त्यांच्या नावाने आपण स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघ देखील खूप चांगली कामगिरी करतो प्रथमेशच्या नेतृत्वाखाली. तर येणारे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. तर जाऊया समालोचन कक्षामध्ये, इथे सज्जत आमचे साथी समालोचक नितीन काळ. तर विजेश पाटील साहेब उंबाडेचे आगमन झाले. आमच्या साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हॅलो हॅलो चेक. विजेश पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही जय मसोबाच्या वतीने उंबाडे संघाच्या वतीने हार्दिक स्वागत. आई गावदेवी चषक
2019 आणि खऱ्या अर्थाने आज बाळू पोटीपलच्या 8 संघांना खऱ्या अर्थाने मेजबानी असेल राजू शेठ भोईर, कारण की सूरज भोईरचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्व खेळाडूंना नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था सुद्धा केली 8 संघांसाठी व सर्व प्रेक्षकांसाठी. 4 चेंडू एका धावेची गरज. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी होती आणि मॅच फिनिश. मॅच इथे मात्र जिंकले आजदे संघाने. हार्ड लक वाडेकर संघ, अभिनंदन आजदे संघ. कंपल्सरी तुम्हाला लाईनअप करायचं लक्षात घ्या आजदे संघ आणि वाडेकर संघ तुम्हाला लाईनअप करून मैदान सोडावं. लाईनअप करा. वाडेकरचे कॅप्टन या, माफ करा, पीसीबीचे कॅप्टन या टॉस साठी.